तर गणगण गणात पोते मित्रांनो. तर आजचा दिवस एवढा खास आहे कारण की काय झालं, आज एकादशी आहे. तर आज आम्ही जे आहे ना एकादशी सोडवण्यासाठी चाललेलो आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम आहे जय गजानन महाराजमध्ये आमच्या इथं जे आहे ना, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलांना जे आहे ना आज एकादशी सोडवण्यासाठी तिथं गजानन महाराजच्या मंदिराजवळ जे एक भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सर्व परिवार सर्व तयारी करून चाललेलो आहे. तर आता आमची तयारी झालेली आहे. कांचनची तयारी झाली, त्रिशा तयार होऊ राहिली, श्लोक पण झाला, आलोक झाला तयार, वेदांश पण झाला, हां आई झाली आमची तयार. आई चला, वेदू पण झाला आमचा तयार आहे बा. वेदून पण कपडे गिपडे घातले, आईची झाली तयारी. चला पटकन, कवा निघायचं आहे ना, झाली ना, चला पटकन. तर आता आम्ही आता निघणारच आहे. मस्त 5-1 मिनिटामध्ये तयारी सर्वांची झालेली आहे. तर आज आम्ही जे ना, हां बाळा चला ना, झालं नाही का अजून, काजळ लावणं चालू आहे त्रिशाला. हो का, क्यूट दिसतं का? किती पांढरं झालं पाहिजे ते, पावडर लावलं ना, भूत झाला का तू. बरं चला, त्याचं मस्त पावडर लावली त्याला लेकराला. चला झाली ना सगळ्यांची तयारी. मस्त मेकअप मस्त केला भैया ना, पाहू किती गोड दिसू राहिला. हाव इसरून घे, लेकरांचं हेच तर राहतं, निघून तर त्यांची तयारी करणं लागतं. ह्या पाय वेदांश किती खास झाला तयार. ह्या पाय कपडे गिपडे एकदम मस्त तयार झाला वेदांश. हा चला आता गाडीमध्ये बसू, चला पटकन. चला मी तर गाडी गिडी काढलेली आहे समोरच. हे पा, हे बाई तिथं गाडी काढून आम्ही वेदांश चालवाला. हे बा ही गाडी आहे, गाडी काढली मी मस्त. आता या मोठ्या गाडीतच जायचं आहे आम्हाला, सर्वजण आहे. तर चला वेदांश चालवाला, गाडीत बसायचं ना आपल्याला. काय काय घेतलंय, सगळं घेतलं का? बरं घे. चल आता आम्ही सर्वांची तयारी झालेली आहे. आता आम्ही 5 मिनिटातच निघणार आहे. तिथं कार्यक्रम सुरू झाला वाटतं, आरती गिरती झाली, लवकरच होतो ना, त्याच्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झाला. भाऊ समोर जायले, बस आम्हीच राहिलो होतो परिवारातले. तर आता चाललो आम्ही समोर. चला बरं पटकन, झाली का तयारी? हां चला 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 पटकन. कांचन चला, चला आई. बाबा नाही येत, बाबा घरी थांबणार आहे आमचे. बाबासाठी डबा घेऊन टिफिनचा आहे. बरं हा हो ठीक आहे. तर बाबासाठी कांचन एक बाबासाठी डब्बा घे. हां बरं चला, ठीक आहे चला मग. बरं चला, चला आता चप्पल घाल ना मग. चल जाऊ दे ना मग, गाडीत तर जा नाही आपल्याला. चला हां चला, वेदांशला घेऊ आता. चल ये वेदून घेऊन टाकला मी. ये हा मी इथूनच लावते ना. नाही ते भाऊ मामा सांगायचं की तिनं सुनील बोलवेले ना भाऊ मामाला. चला ये सगळेजण ये. चला निघूस तर जरी आम्हाला 10-1 मिनिटं लागूनच जातात. चला भैया येऊ राहिला. निघलो आहे आम्ही, 5 मिनिटात येतो आता तिथं. चला मी नवीन म्हण भाऊ मामा सांग. काय सांगायचं की सुना मावशीच्या घरी बोलवलं. चला बाबूरावचं नाव वेद्याचंच नाव येतंय कशावर की बरोबर होतं. चला आता आली कांचन पण आली. चला आता रेडी. रेडी वेदू, बाय बाय. मला गाडीत चाललो मग आता म्हणलं मग बाजारात. हा आता चाललो आम्ही समोर, मस्त जिथं कार्यक्रम आहे तिथं मंदिरामध्ये. हे तिथं समोरच आहे मंदिर. झालं जेवण चालू, तर लेट आलो आपण. हां चल चला. शुभू अंकी सगळेजण आहे, भाऊ पण आहे.
हे बा कुणालचा पण फोटो लागला आहे बा याच्यामध्ये 10वीच्या SSC मध्ये. हा 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 असू द्या ना, काय अडचण. हे बा इथंच काढा ना चपला. तो आता फोटो लागला रे 10वीचा याच्यात. हा त्याचा फोटो लागला इथं. जाऊ जाऊ आल्या आल्या मस्त पाणी. हा असं म्हणू शकतं. त्याचं मान हे मार्ग गेले तर चालणार का? केव्हा भेटा जेव्हा त्याचं. अरे आमचे फोटो नाही लागले पण तुमचे लागले एकदम मस्त. किती टक्के पडले तुला 10वीत? हा 85. बापरे 85. आता बसलो आम्ही जेवायला सर्वजण. इकून पण एक लहान अशी किती पायट पडतात. एकशे 82 झाले आपले. आम्ही 182 मारली तर मी होतो मी बॅटरी मस्त जेवण झालं एकदम बढिया. बकेट भरेल चालू आहे जेवण सर्वांचे. चालू जाय त्या देऊन टाका म्हणलं. तुला व्हिडिओ क्लिप बनवा लागला का? अम्मा आता झालं सर्वात जेवण घेऊन सर्व करून घेतलं. आता ते जे ना ते आता माझ्या भावाच्या इथं चालले बसायला. हो हो आलोच. हा इथं बसले सगळेजण. कुठं बसले सगळे? हा मस्त पंख्यात बसले तुम्ही तर सर्वजण. हा कुलाच्या इकडं वे. हा मा भैया झोका खेळत आहे. अय सोनू कांचन कुठे गेले? बर चला पटकन. चला झालं सर्वांचे जेवण. चला झाले सर्वांचे जेवण. आता आम्ही चाललो घरी. चला या बाई कुत्रा मधात असे. चला चलो आता तर झालं सर्वांचं जेवण. हा बाई इथून अजून कार्यक्रम चालूच आहे. जेवू राहिले सगळेजण. आमचे जेवण झाले तर चाललो आम्ही आता मस्त घरी. त्रिशा गेली समोर. आबा त्रिशा गेली समोर गाडी जाऊ. चला आता मी पण जातो. हा रस्ता. जेवण एवढं पद्धती झालं मस्त. बिट्ट्या होत्या, वरण होतं, मिरच्याची भाजी आणि बुंदी. चला आता आई चालायचं. चल हे फुल्ली बा गाडी. जा बसा. गाडी चालू तर करते ना आता. गरमीत बसतो. चला आता आलो आम्ही आता घरी. मस्त जेवण वगैरे सगळं पद्धतशीर झालं आमचं. कांचन तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. गरमी उराली का आता? हो का बरं.
एवढी गरमी झाली आम्हाला की त्याची काही हद नाही. गाडी पण भरपूर तपलेली होती, पण आम्ही जेवण वगैरे एकदम पद्धतशीर झालं आणि दर्शन पण झालं आमचं गजानन महाराजांचं. आणि प्रसाद महाराजांचा प्रसाद बनला तर एवढाच खास झाला होता, कशाचीच काही कमी नव्हती. स्वयंपाक मस्त झाला होता ना.